कोरोनाचा पुन्हा उद्रेक. एकाच दिवसात राज्यात 4 मृत्यू. आरोग्य यंत्रणांची वाढली धाकधूक. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होतीये. त्यातच आता एकाच दिवसात 4 रुग्णांचा मृत्यू आणि तब्बल 102 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 2000च्या घरात पोहोचली आहे. तर कोरोना बळींची संख्या 25 वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणलेत. त्यामुळे याआधीच नागरिकांसाठी सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. वृद्ध आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांनी मास्क वापरावा. श्वसन विकाराच्या रुग्णांवर बारकाईनं लक्ष ठेवा. सर्वेक्षण करा. पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने विषाणूचा प्रकार ओळखण्यासाठी तपासणीसाठी पाठवा. राज्यभरात रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्याचे निर्देशही देण्यात आलेत. ऑक्सिजन, पीपीई किट, व्हेंटिलेटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा. एकीकडे आषाढी वारीसाठी वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेत. त्या पार्श्वभूमीवर देशात XFG आणि JN1 व्हेरियंटचा शिरकाव झालाय. तर देहूत कोरोना सदृश रुग्ण आढळून आलाय. त्यामुळे वारीवर कोरोनाचं संकट असल्याचं म्हटलं जातंय. तर आरोग्य मंत्र्यांनी मात्र नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो भाविक ज्यावेळेला एकत्रित येतात त्यावेळेला त्यांच्या आरोग्याच्या सर्व सुविधा आणि समस्यांसाठी सुद्धा अत्यंत दक्षपणानं आमच्या यंत्रणेनं काम केलं पाहिजे. असंच अपेक्षित धरून कालची आढावा बैठक झाली आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या सगळ्या टीमनं नियोजन त्याचं केलेलं आहे. कोरोनाचं संकट असं म्हणता येणार नाही, पण कोरोनाचे पेशंट्स जे सद्यस्थिती दिसत आहेत, भविष्यात सुद्धा पेशंटची जर काय संख्या वाढत असेल तर त्याच्यावरती योग्य नियंत्रण कशा पद्धतीने करायचं यासाठीची SOP जी केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं दिलेली आहे त्याप्रमाणे त्या वारीतल्या सगळ्या टीमला सुद्धा आपण सूचना दिल्या आहेत आणि मला असं वाटतं की योग्य मॉनिटरिंग केलं तर त्याच्याबद्दल फारशी काळजी करायची गरज नाही. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक 805 रुग्ण फक्त मुंबईत आढळून आलेत. त्या पाठोपाठ सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे ऐन वारीच्या काळात कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करण्याची गरज आहे. सध्याच्या स्थितीत स्वतःची काळजी घेणं हेच जास्त हिताचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.